एका खेडेगावात अजिबाई एकट्याच राहत होत्या. त्यांचं घर छोटंसं होतं, पण खूप गोड. सकाळी उठून त्या अंगण झाडत, झाडांना पाणी घालत आणि मग मस्त गरम गरम भाकरी बनवत. एक दिवस एक कोल्हा तिथून जात होता. त्याला प्रचंड भूक लागली होती. त्यानं अजिबाईचं घर पाहिलं आणि तो तिथं आला. म्हणाला, "अजिबाई, अजिबाई, माझं पाय लचकलंय ग, काही खायला द्या ना." अजिबाईला दया आली. तिने त्याला एक गरम भाकरी आणि थोडं वरण दिलं. कोल्हा खुश झाला. म्हणाला, "खूप आभार अजिबाई, तुम्ही खरंच देवमाणूस आहात," आणि निघून गेला. दुसऱ्या दिवशी कोल्हा परत आला. यावेळी म्हणाला, "अजिबाई, माझ्या डोळ्यात धूर गेलाय ग, काही गरम खायला मिळेल का?" अजिबाई थोडं आश्चर्यचकित झाली, पण तरीही तिनं त्याला परत भाकरी दिली. तिसऱ्या दिवशी कोल्हा पुन्हा आला. म्हणाला, "अजिबाई, आज माझा कान दुखतोय ग, काही गरम खायला द्या ना." अजिबाईला आता खात्रीच झाली की हा कोल्हा रोज खोटं कारण सांगून खायला येतोय. मग तिनं एक खास योजना आखली. तिनं भाकरीत मिरच्या भरल्या, वरून साजूक तूप लावलं आणि हसत म्हणाली, "घे बाळा, ही औषधाची भाकरी." कोल्ह्यानं ती भाकरी गटकन खाल्ली आणि काय, तोंडात आगच लागली. तो उड्या मारत ओरडत म्हणाला, "आई ग, काय दिलात अजिबाई, तोंड जळतंय," आणि धावत पळून गेला. त्या दिवसानंतर कोल्हा कधीच परत आला नाही. अजिबाई मात्र पुन्हा आपल्या बागेत गाणी गुणगुणत हसत खेळत राहिली.